की आपण जेव्हा मास मीडियामध्ये जेव्हा ॲडमिशन घेतली तुम्ही तेव्हा तुम्हाला सगळं शिकवलं असेल इन डिझाईन किंवा तुम्हाला टायपिंग करायला शिकवलं असेल, तुम्हाला लॅपटॉप दिला असेल ॲक्सेस करण्यासाठी. ह्याच्याने खरंच तुमचा फायदा झाला आहे का? आणि फायदा झाला आहे का म्हणजे इन द सेन्स काय की तुम्हाला टायपिंग वगैरे सगळ्यांना येत आजकाल करता, पण तुम्ही क्वालिटी वाईज तुम्ही कुठे आहात हे जाणून घेण्यासाठी मी एक क्वेश्चन आहे ती तुम्हाला देईल. ती तुम्हाला 5 मिनटं तुम्हाला भरायला लागेल आणि 10 मिनिट्स तुमचे डिस्कशनचे. सो 15 मिनिटाच्या वरती मी तुमचा एकही वेळ घेणार नाही. सो प्लीज कोऑपरेट विथ मी अँड विल डेफिनेटली गो अहेड विथ द डिस्कशन. माझी बॅग निघाली ती. पिकनिक आहे का? हां सोपं आहे. बस ना आता आमच्याकडे मागे इथं माहिती आहे. मला फक्त तुमच्याकडे हे चालू असताना जाणून घ्यायचं आहे खरंच तुमच्यापैकी म्हणजे तुमच्याकडे माईक पण कोणी पण बोलत होतं तेव्हा माईक होतात घ्या आणि फक्त सांगा की जर्नलिझमला ॲडमिशन तुम्ही का बरं घेतली होती सगळ्यांनी. म्हणजे खरंच मी पण जर्नलिझमचा स्टुडंट आहे, मी HPTला लेक्चरला म्हणून पण होतो. सो का बरं घेतली होती जर्नलिझमला ॲडमिशन याचा फक्त एक आन्सर हवा आहे. आणि दुसरी गोष्ट की जर्नलिझमला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही जे एक्सपेक्ट केलं होतं म्हणजे मी जेव्हा एक्सपेक्ट केलं तेव्हा मला असं वाटलं होतं की इकडे भरपूर कॅमेरा शिकायला मिळेल, इकडे भरपूर तुम्हाला असे भरपूर मॉडेलिंग वगैरे करायला काहीतरी असतील, भरपूर छान छान लोक असतील इकडे, पण तो माझा भ्रमनिराश झाला होता. असं तुमचं काही झालं आहे का ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. हां सो हे जे आहे मला जाणून घ्यायचं आहे. तिसरी गोष्ट की मी असं इमॅजिन केलं होतं की मी जर का पत्रकारितेमध्ये जर का घुसलो तर मला ऑन ग्राउंड रिपोर्टिंग करायला मिळेल आणि नंतर मला कसं काहीतरी TVवरती अँकरिंग करायला मिळेल किंवा मी ॲटलिस्ट बिहाइंड द कॅमेरा असेल, माझं काहीतरी नाव फेमस होईल, ब्लॉग तयार होईल माझा. हे अशी मी इमॅजिनेशन करून मी माझी ॲडमिशन घेतली होती 2012 साली आणि त्याच्यानंतर माझं सगळं उलटं सुलटं झालं. तसं तुमचं काय आहे इमॅजिनेशन, तुम्ही काय इमॅजिन केलं होतं मला प्लीज त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. कारण की मी थोडासा एक फेल्युअर झालो आहे. आय जस्ट वॉन्ट टू नो हाऊ यू आर. सो एनिवन अपकमिंग फेलियर तुमच्याच रस्त्याच्या मागच्या नाही असं नको म्हणायला, पण तुम्हाला ॲक्च्युली जे हवं होतं की तुम्ही का बरं आले त्याच्यामध्ये या जर्नलिझम. आणि प्लीज माईक घेऊन बोला कारण की हे लोकसभासारखं आहे. इफ यू डोंट यूज द माईक दिस विल नॉट गो ऑन रेकॉर्ड. येस एनिवन. एनिवेज तिकडे आधी पण बोला काय पण हे सगळ्यात गमतीदार आहे की तुम्हाला बोलायची भीती वाटते मीडियामध्ये असून सुद्धा. नाही सर मग का बरं आहे? सो बेसिकली जी काही कंडिशन आहे इंडियाची करंटली इन टर्म्स ऑफ जर्नलिझम ते बघून वाटलेलं की गरज आहे थोडं बेटर जर्नलिझमची. ओके सो हेन्स आय चोज दिस जर्नलिझम. बट ॲज ऑफ नाव वॉट एवर आय एम स्टडिंग थोडंसं स्टील कन्फ्युजिंग आहे. मला पण वाटतं इफ आय मेड द राईट डिसिजन ऑर नॉट, बट ठीक आहे विल सी व्हॉट हॅपन्स. पण तुम्हाला सगळ्यात पहिले हे जर्नलिझम ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कॅमेरा वगैरे समोर तुम्ही गेला जेव्हा फर्स्ट टाइम किंवा गेला असाल नसाल किंवा जायची इच्छा आहे काय सगळ्यात मोठा इश्यू सगळ्यात पहिले काय आलं तुम्हाला की तुम्हाला काय वाटलं की आपण पुढे तर कुठे मागे पडतोय व्हेन इट कम्स टू मीडिया कॉन्फिडन्स और तुमच्याकडे टूल्सच नव्हते किंवा मोबाईल फोनच नव्हता असं काही होतं काही सुट्टीला काय होतं कशाने मागे पडलं असं वाटतं तुम्हाला? कॉन्फिडन्स नाही, क्लिअर नव्हते. कॉन्फिडन्समुळे पण. आणि तुमच्याकडे सगळ्यात जास्त हे काय होतं जेव्हा तुम्ही बाकीच्यांना बघता जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती बघता तुम्हाला असं वाटतं का की अशी जर्नलिझम केली पाहिजे असं तुमच्या मनात थोडं तर येतं का? कारण की मी जेव्हा बघितलं आजकाल की माझं ओपिनियन असं होतं की आत्ता मोस्ट ऑफ आपण यूट्यूब किंवा मीडियाला जरी बघितलं तरी एक सपोर्टिव्ह किंवा प्रत्येकांचं मोटिव्ह वेगळं आहे, प्रत्येक मीडिया हाऊसचा मोटिव्ह वेगळा आहे. तर मला मीडियामध्ये पर्सनली न्यूजमध्ये तर इंटरेस्ट नव्हता. माझा मेन गोल होता फिल्म मेकिंग वगैरे ह्या रिलेटेड गोष्टींशी. पण इकडे आल्यानंतर जर असं मीडियामध्ये इंटरेस्ट यायला लागला आणि वाटलं की आपण करू शकतो. एक
न्यूट्रल जर्नलिझम करू शकतो आपण. पण जर आत्ता जी एज्युकेशन सिस्टम बघतो किंवा आपल्याकडे जे चालतं आहे ते बघून असं वाटत नाही की तेवढं न्यूट्रली आपण वागू शकतो. तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की चॅनलवरती दाखवल्या जाणाऱ्या बातम्या ह्या खऱ्या आहेत किंवा भरपूर बायस्ड आहेत किंवा अनबायस्ड आहेत किंवा असं आहे की न्यूट्रल बातम्या आहेत? तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की न्यूट्रल जर्नलिझम आपण करतो ते खूप चांगलं जर्नलिझम बघतोय असं तुम्हाला वाटतं का? तुमच्यापैकी किती लोकांना? नाही. ओके, तिकडून बाईक लांबून बोलत तरी चालेल घेतलं. आणि मला एक सांगा की तुम्हाला असं वाटतं का की मीडियाचा विकला जातोय? हो. येस सर. येस. टू अ पॉईंट मीडिया विकलाच गेलेला असतो, कारण की कोणतंही प्रोडक्शन हाऊस चालवायचं आहे तर त्याला एक स्ट्रॉंग फायनान्शियल बॅकिंग लागतं. आणि राईट नाव इंडियामध्ये अशी कंडिशन नाही आहे कोणाची की तो इंडिपेंडेंट मीडिया हाऊसेस ओपन करू शकतो. सो इनिशियल डेजला तरी कोणताही न्यूज चॅनल असो किंवा कोणताही प्रोडक्शन हाऊस असो त्याला एक पॉलिटिकल पार्टी किंवा मग कोणतंही बिझनेसकडून एक बॅकिंग लागतं. आणि बिझनेस जरी असला तरी बिझनेसलाही पॉलिटिकल पार्टीजचं असतंच. मग तुम्हाला याच्यामध्ये असं वाटलंय कधी की जर का आपण उद्या आज ना उद्या आपल्याला विकलेच जाणार आहोत, आपण जर का या फील्डमध्ये आलो तर सो तुम्ही तुमच्या वेगळ्या वेगळ्या वाटा काही सर्च केल्यात का? अशा काही काय प्लॅन आहेत तुमचे की तुम्हाला एबीपी माझालाच जायचं याच्या पुढे, लोकमतला जायचं, लोकसत्ताला जायचंय का यू वॉन्ट टू स्टार्ट युअर ओन समथिंग, असं काही आहे तुमच्याकडे प्लॅन सध्या? स्वतःचं म्हणजे या मीडियामध्ये जर स्वतःचा बिझनेस किंवा ब्रँड सेट करायचा ठरला तर बेसिकली इन्व्हेस्टमेंट लागते. ती आमच्याकडून आत्ता तरी पॉसिबल होणं शक्य नाही. तर शक्यतो फील्ड चेंज म्हणजे मीडियाचेच रिलेटेड मीडियामध्ये भरपूर फील्ड येतात. सोशल मीडियासुद्धा हँडल करू शकतो. सोशल मीडिया हँडलिंगसारखे वेगळे वेगळे बिझनेसेस आहे जे आम्ही लो इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू करू शकतो. असं काहीतरी करण्याचा प्लॅन सध्या चाललेला आहे. बरं, याच्यामध्ये अजून एक प्रश्न मला असा आहे की जर का तुम्ही आता ह्या फील्डमध्ये आहात, ह्याच्या पुढे जर का तुमचं जे होईल ते होईल त्याच्यामध्ये, पण तुम्हाला असं वाटतं का अनबायस्ड जर्नलिझम करण्यासाठी तुम्ही आता जे पत्रकारिता ॲडमिशन घेतलेली आहे ती तुम्ही त्या बरोबर दिशेने चालला आहात? तुम्हाला कन्सेप्ट शिकवलं जाते कॉलेजमध्ये, लेक्चरमध्ये, PPT दाखवतात तुम्हाला का तुम्हाला काही ऑन ग्राउंडवरती नेतात? कसं नेतात तुम्हाला शिकवण्यासाठी? माझं एक पर्सनल ओपिनियन आहे या बाबतीत की आपल्याकडे आता डिजिटलायझेशन चालू आहे आणि मीडिया फील्ड डिजिटली जास्त वर्क करतं आहे. पण आपल्याकडे जे एज्युकेशन चालू आहे ते तेवढं डिजिटली न होता ते खूप जुन्या पद्धतीने चाललेलं आहे. तर ते जरासं डिजिटलाइज व्हायला हवं असं वाटतं मला. पण मी बऱ्याचदा इकडे बघतोय मेनी पीपल तुम्ही एवढे घाबरत का बरं बोलायला? तुम्ही लास्ट बेंच तुम्ही तर मॅडम म्हणजे बोलल्या तू फर्स्ट बेंचवर बसतो, वाय यू आर स्केअर्ड टू टॉक? म्हणजे मी तर मला भीती नाही, माझी PhD चालली, उद्या माझी PhD बंद होऊ शकते, मी एवढी मोठी रिस्क घेतोय. तुम्हाला फक्त तुमच्याकडे बोलायला भीती का बरं वाटते या सगळ्या गोष्टींबद्दल? ॲक्च्युली वी आर नॉट स्केअर्ड टू टॉक, पण आम्हाला समजत नाही की आम्ही उत्तर काय द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे सफर करता हेच तुमचं उत्तर आहे का? तुम्ही उद्या रस्त्यावरती एका शेतकऱ्याकडे गेला की तुमचं पीक तुम्ही आत्महत्या का बरं करता ते, तर तो काय म्हणेल मला कळत नाही काय उत्तर द्यायचं. सो बिगेस्ट प्रॉब्लेम का बरं असं तुम्हाला तुमचा हा जो कॉन्फिडन्स आहे आता ह्या मुमेंटला, हा आता मी बघितलं 4पैकी 3-4 जणच बोलतात हे जर का तुमची जर अशी अवस्था जर काही इन फ्युचर राहिली तर डू यू रिअली थिंक की तुम्ही आवाज रेस करू शकाल याच्यापुढे? येस येस एनी वन. द मेन रिझन मस्ट बी की आपण इंडियात राहतो आणि इंडियात मोस्ट ऑफ द गोष्टी ह्या बाय लॉ किंवा बाय कॉन्स्टिट्यूशन डिफाईन केल्या जातात. सो मोस्टली नवीन कोणी काही त्यांचे मतं मांडत नाही किंवा मतं मांडायचे असले तरी ते स्पीकअप नाही करत, कारण की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनमध्ये तुमचं जे व्ह्यूज आहे किंवा तुमचं जे ओपिनियन आहे ते कोणत्याही वेमध्ये कोणताही न्यूज चॅनल किंवा कोणतेही लोक काहीही दाखवू शकतात तिथे. त्यामुळे इन अ वे त्या न्यूज चॅनलचा किंवा त्या मीडिया हाऊसचा बेनिफिट होऊ शकतो. पण इन रिस्पॉन्स टू दॅट जो तिथं ओपिनियन मांडतं त्याला काही डिफेम केलं जाऊ शकतं किंवा मग त्याच्यावर काही ॲलिगेशन टाकून त्याची फ्युचर खराब होऊ शकते. त्यामुळे मोस्ट ऑफ द लोक जे आहेत ते पण अनबायस जर्नलिझम करत नाही, जे विकल्या जातात तर मग तिथेच ते तसं जर्नलिझम कंटिन्यू. मग मला एक सांगा याच्यामध्ये आमच्याकडे जेवढे जर्नलिझमला ॲडमिशन घेतले होते नाही का त्याच्यापैकी 4 जण फक्त जर्नलिस्ट झाले. बाकीच्या लोकांनी म्हणजे काही लोकांनी मेकअप स्टुडिओ टाकला त्यांचा, आणि काही लोकांनी त्यांचे स्वतःचे बिझनेस म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेले, काही लोकांनी त्यांचा वडिलांचा बिझनेस सुरू केला. सो
मला असं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही ह्याच वाटेवर ह्याच्या पुढे जाणार आहात का तुम्ही मीडियामध्येच राहणार आहात? काय करायचं आहे? सर बेसिकली मास मीडिया हा कोर्स मास्टर्सबद्दल अजून आयडिया नाही, पण मास मीडिया हा कोर्स मल्टिपल फील्डबद्दल आहे. म्हणजे ह्या कोर्समध्ये जो आम्ही कोर्स करतो आहे याच्यामध्ये फोटोग्राफी रिलेटेड पण आहे, फिल्म मेकिंग रिलेटेड पण आहे, डॉक्युमेंटरीज वगैरे मार्केटिंग रिलेटेड पण सब्जेक्ट्स आहेत. असे मेनी टॉपिक्स आहे आणि वास्ट फील्ड आहे आमच्याकडे. भरपूर गोष्टींमध्ये आम्ही करिअर करू शकतो. तर असं आमच्याच्यात कंपल्शन नाही की आम्ही फक्त मीडिया हाऊसला जावं किंवा जॉब बरोबर आहे. पण तुम्ही पत्रकारिता तुमच्याकडे आहे ना पत्रकारिता डिपार्टमेंट आहे, तुम्ही बीबुक आणि मास मीडिया जर्नलिझम तुम्ही करतात बरोबर आहे का? तर हे जर करता तुम्ही एका ठिकाणी गेले पाहिजे. म्हणजे इंजिनियर ते इंजिनियरच झालं पाहिजे. इंजिनियर जर का MBA केला तर तो इंजिनियर राहत नाही. तर तुम्हाला असं वाटतं का की तुमचं फील्ड पुढे चेंज होतं, ह्याच्या पुढे चेंज होईल? होऊ शकतं सर. नाही कारण का आम्ही कारण की सर आत्ताच्या याच्या जर्नलिझम जर शिकायचं झालं हां. तर मेन म्हणजे डिजिटल जे टेक्निकल टर्म्स आहे किंवा टेक्निकलच्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त शिकवल्या गेल्या पाहिजे रेदर दॅन आधी काय झालंय किंवा आधी कसं होतं. ओके. म्हणजे प्रॅक्टिकल बेस जास्त हवा, पण तो आता भेटत नाहीये सध्या इकडे. आमच्याकडे तर आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही डॉक्युमेंटरी वर्कशॉप आहे. आम्ही सगळ्यांना जवळ भरपूर दिले पैसे भरतो आहे सगळ्यांनी. आणि डॉक्युमेंटरी वर्कशॉपच्या वेळेस आम्हाला असं वाटतं कॅमेरा वगैरे समोर घेऊन त्यांनी कॅमेरा शॉट पण दाखवला नाही. त्यांनी आम्हाला घ्यायला सांगितलं आणि नंतर डॉक्युमेंटरी वर्कशॉप संपलं. असं आमचं झालं होतं. तुम्हाला असे काही एक्सपिरियन्स आले का की तुम्ही एका ठिकाणी गेला आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्याला भरपूर काही शिकायला मिळणार आहे पण सगळा बोरिया विस्तार बांधला? HPT's कॉलेजची घटना आहे आमच्यासोबत घडलेली. आम्हाला इव्हेंटला बोलवलं होतं, एक पत्रकारांचा इव्हेंट म्हणून. त्या पत्रकारांच्या इव्हेंटमध्ये स्टुडंट पत्रकारांसाठी तो इव्हेंट ऑर्गनाईज आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. पण तिथे गेल्यावर आम्हाला त्या प्रोग्राममध्ये एंट्रीच मिळाली नाही. हां. आणि त्या बाबतीत आम्ही एक कंटेंट बनवून पोस्टसुद्धा केला. त्या कंटेंटवर सुद्धा आमच्यावर ॲक्शन घेण्यात आली होती. हां. अजून काय झालं तुमच्यामध्ये असे पोपट झालेले काही प्रसंग आहेत का? म्हणजे माझ्या बाबतीत झालं मी एक सांगू शकतो. मग हे मीडिया रिलेटेड हेच झालं ना की मीडियाला जर एखादा राईट आम्हाला आमच्याच राईटसाठी आम्ही बोललो त्याच्यावरच आमच्यावर ॲक्शन घेण्यात आली. एक्झॅक्टली. ह्याच्यापेक्षा पण वेगळं तुम्हाला काही असं सांगायचं की तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या तुम्हाला वाटतं की तुमची वाट लागलेली आहे, यू कॅन एक्सप्रेस इन दिस. आणि हां, यातली एकही गोष्ट डिस्क्लोज होणार नाही आहे, रेकॉर्डिंग बाहेर पडणार नाही आहे, हे सगळे माझ्याकडेच राहतील. डोंट वरी. सो बाहेर येणार नाही. तुम्हाला त्याच्यावरती म्हणजे तुमची क्वेश्चन आहे तुम्हालाच कळणार नाही. सो भरताचा बिंदास भरा. आणि एकच सांगतो की दिस विल गो ऑन रेकॉर्ड ओनली फॉर दिस कॅमेरा ओनली. मी जेव्हा ह्या फील्डमध्ये येण्याचा विचार केला की मला ह्या फील्डमध्ये यायचं आहे, मला म्हणजे तेच हवं होतं की मला एक इंटरव्ह्यूज वगैरे पॉडकास्ट स्वतःचं चालू करायचे सगळ्या गोष्टी. पण आता जेव्हा मी आली आहे आणि जेव्हा मी लोकांसमोर बोलते, माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला की मी एक रिपोर्टिंग करण्यासाठी फील्डवर गेली होती. तिथं गेल्यानंतर माझी फंबलिंग होऊन गेली आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो मला. आता त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं आहे की माझ्याने होईल की नाही होईल. हा खूप मोठा वीकनेस पॉईंट जाता. कंपल सगळ्यांचं होतं. माझं पण झालंय भरपूर वेळा. मी तर मुलांसमोर तोंडावर पडले जास्त असे आणि मी शिकवत चालताना पडलोय. एनिथिंग एल्स अपार्ट फ्रॉम दिस? त्यांच्याकडे खूप भारी भारी एक्सपिरियन्स येतात असे एकदम डेंजर. येस सर. मी एक रेडिओ हाऊसमध्ये इंटर्नशिप करत होतो. तर मग इंटर्नशिपच्या आधी इंटरव्ह्यूच्या टाईमला त्यांनी ऑलमोस्ट एक 4 ते 5 तासाचा इंटरव्ह्यू घेतला. त्यातही त्यांनी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला प्रॉपर आर्जिंगच्या स्किल्स शिकवल्या जातील, व्हॉईस एडिटिंग, साऊंड मॉड्युलेशन सगळं शिकवलं जाईल. आणि मग हे सगळं झाल्यावरही त्यांनी एक 3 महिन्याचा कॉन्ट्रॅक्टही साईन करून घेतला. आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या अंडर असे क्लॉजेस होते की रेडिओला काम करत असताना बाहेर कुठेही तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा एक्सपोजिंग वर्क करू नाही शकत. पण मग जेव्हा ॲक्च्युअल इंटर्नशिप सुरू झाली त्या टायमिंगला तो रेडिओ जे काय प्रॉमिस केलं होतं त्याच्यातलं काहीच प्रोव्हाइडही नव्हता करत. अँड सेकंडली जेव्हा आम्ही तिथं क्वेश्चन करत होतो त्यांच्या ऑथॉरिटीला, तर मग त्यांचं एक असं मत होतं की तुम्ही अजूनही इंटर्न्स आहात, तुम्हाला अजून काही कशातलं ज्ञान नाही आहे. इवन फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्सला पण हे खूप जास्त होतं आमच्यासोबत. विषय काय की आम्ही स्टुडंट्स आहे अजून. सो मग जेव्हा आम्ही एक्सपोजिंगच्या कामांना जातो किंवा फ्रीलान्स वर्क करायला जातो
तेव्हा क्लायंटचं असं म्हणणं येतं की तुम्ही अजूनही बिगिनर्स आहे किंवा तुम्हाला ॲमेच्युअर आहात, तर त्याच्यामुळे तुमच्याही चुका होणार, आमच्याही चुका होणार, त्याच्यामुळे तुम्ही एक सर्टन अमाऊंट तुम्ही तेवढीच डिझर्व करता, कारण की ही अशा पण स्टेटमेंट्स आल्या. कोणाला घरातनं बोलणे बसत रे? मला बसतात भरपूर. सर्वांना. मला बसतात. सर्वांना. सगळ्यांना बसतात. सर्वांना. माझ्या घरात बोलणे याच्याने बसले ते मला की एका पेपरमध्ये न्यूज आली होती जी मी वाचली नव्हती आणि त्याच्यात घरच्याच्या मित्राला तुला ही न्यूज माहिती आहे का? सो मला मी काय झालेलं आपण कोणीच पेपर वाचत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट आहे. तर आपण न्यूज रीड केली नव्हती आणि घरच्याने सांगितले काय पत्रकार वाटणार तुम्ही. असं तुम्हाला होतं का तुमच्या घरामध्ये? असं होतं, घरात पण होतं, बाहेर मला पण तसं होतं. वाटतं आपले पालकच सगळ्यात जास्त आपल्याला अंडरएस्टिमेट करतात. आपलं सगळ्यात रिस्पेक्ट आहे, आपल्या घरात रिस्पेक्ट नसतो. बाहेरपेक्षा घरात कमी रिस्पेक्ट आहे आपल्याला. अजून एक इन्सिडेंट आहे माझ्यासोबत मीडिया हाऊसचा, की एक वेल नोन न्यूजपेपर आहे आपल्याकडे नाशिकमधला, नाशिकमध्ये ओव्हरऑल महाराष्ट्रामधला. एक न्यूज होती, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या रिलेटेड काही गोष्टी होत्या, त्या लिहिल्या होत्या, पॉईंट्स दिले होते ते. तर तिथून मला स्टेटमेंट असं आलं की आपण जास्त हात घालू नाही शकत, नाही तर आपले हात बांधले जातील. अजून काही आहे? येस. काय? म्हणजे हे माझं स्वतःचं आहे असं काही नाही, बट मी एक म्हणजे असं इथं ॲडमिशन घेतलं मी, त्याच्यानंतर मला एक गोष्ट रिअलाईज झाली. असं आपण नॉर्मली पण सिरियलमध्ये वगैरे बघतो की आणि नॉर्मली पण पत्रकारितेत बघतो की ते पत्रकार क्वेश्चन विचारतात, तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय, किंवा काहीतरी सेन्सलेस बोलतात. बट इथं आल्यानंतर मला कळतं आहे की ते तसं का होतं आहे. कारण इथं आल्यानंतर मी बघते आजूबाजूला आणि पत्रकारांविषयी पण बघते की ते जेव्हा खरं बोलायला जातात किंवा कोणाविरुद्ध बोलतात तेव्हा त्यांच्यासोबत काहीतरी वाईट होतं. भरपूर न्यूज पण बघितलं आहे, त्यांच्या डेथ झाल्या किंवा मारलं गेलं जर्नलिस्टला जे काही चांगलं काम करायला गेलं. हो, मग त्याच्यामुळे एक भीती निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे असं वाटतं. हो सर, आणि अजून एक गोष्ट माध्यमांची जी चूक आहे, आत्ता एक लेटेस्ट अपडेट आहे की अजित पवारांची डेथ झाली आहे 28 तारखेला. त्याच्यानंतर भरपूर अफवा पसरायला लागल्या की ते जिवंत आहे, 9 तारखेला परत येणार आहे, 10 तारखेला परत येणार आहे. जर एखादं पॉलिटिशियन किंवा कोणी डेथ झालं तर पहिले त्याचे पोस्टमॉर्टम केलं जातं, किंवा बॉडी मिळाली तर DNA टेस्ट बेसिकली केले असेल मेडिकल डिपार्टमेंटकडून, आणि घरच्यांकडून व्हेरीफाय केल्यानंतर त्यांचं जे सगळं झालेलं आहे ना, तर मग मीडियाने ही मुद्दा उचलून धरण्याचं काहीच गरज नाही आहे की त्यांची डेथ झालेली नाही आहे. तुम्हाला एक माहिती आहे, Fact बोललं पाहिजे. WhatsAppवरती मेसेज फ्लोट होतोय की 50% न्यूज चॅनल बंद पडायला लागले. त्यांचे रेव्हेन्यू थोडा स्ट्रॉंग नाही आहे त्यांच्याकडे. रिजनल चॅनल्स म्हणजे झी गुजरात, ABP गुजरात असे सगळे चॅनल बंद पडत आले, कारण की लोकांना आता माध्यमांवरचा विश्वास राहत नाही. सो दे डोंट ट्रस्ट द न्यूज दॅट न्यूज चॅनल्स आर गेटिंग शट डाऊन. सो अशा वेळेस तुम्हाला एक सगळेजण यूट्यूबवरती जाते सगळेजण. सो इट इज द बेस्ट प्लॅटफॉर्म असं आता हल्ली दिसायला लागले. त्याचं मेन रिझनच ते आहे ना की आता मागे धर्मेंद्रजी जिवंत होते तरी त्यांना डेथ डिक्लेअर केलं होतं न्यूज चॅनलने, त्याच्यामुळे न्यूज चॅनलवरचा ट्रस्ट उडाला. प्लस यूट्यूब चॅनलवर पण किती व्हेरीफाईड बातम्या असेल हे माहीत नाही, मग परत लोक आता न्यूजपेपरकडे वळतील असं वाटायला लागलं, कारण का तिथेच व्हेरीफाईड बातमीवर विश्वास ठेवतील लोक. आजकाल मेनली काय होतं आहे की जे ओनर्स आहे किंवा जे काही न्यूज चॅनल्स आहे किंवा न्यूजपेपर्स आहे ते पॉलिटिशियन्सच्या अंडर किंवा त्यांचेच असतात, ते किंवा मोठे मोठे बिझनेसमॅन्सचे असतात. त्यांना न्यूजची काही घेणं देणं नसतं, त्यांना कशाशीच काय, त्यांना फक्त त्यांचे रेव्हेन्यू किंवा प्रॉफिट किती होतं आहे त्या रिलेटेड त्यांना कन्सर्न असतो. बाकी त्यांना काहीच घेणं नसतं की न्यूज फक्त किती व्हायरल होते, किती TRP वाढतोय, पण ती न्यूज ऑथेंटिक आहे का नाही, आपण चॅनल डिलिव्हर करतो आहे का नाही प्रॉपर, त्याच्याशी घेणं नाही. म्हणून लोकांचा विश्वास उडाला आहे माध्यमांवरचा. आपल्याकडे सुद्धा काही चॅनल्स आहेत जे आपल्याकडे मराठीमध्ये 4-5 चॅनल आहे, तर प्रत्येक 4-5 चॅनलवर प्रत्येकाचा POV डायरेक्ट वेगळा आहे. एक म्हणजे एकच इन्सिडेंट आहे, पण प्रत्येक चॅनलचे पार्टी वाईज POV वेगळे आहेत. समजा एक पार्टीचं एक चॅनल आहे तर तिकडे वेगळा POV, याचा नरेटिव्ह वेगळा आहे, याचा नरेटिव्ह वेगळा आहे, याचा नरेटिव्ह वेगळा आहे. तुम्हाला ABP माझा विश्वास आहे का? कोणत्याच चॅनलवरती नाही. चॅनलवर विश्वास नाही आत्ताच्या कंडिशन. तुम्हाला कोणावर विश्वास आहे? यूट्यूबवरती तरी यूट्यूबवर पण कोणावर विश्वास नाही, कारण यूट्यूबच्या न्यूज असू शकतच नाही फॅक्ट. काही कारण का रिजनल लोकल चॅनल्स आहेत ते फॅक्ट चेक करतच नाही, जे वरच्या चॅनलला आलं तेच इकडे प्रिंट करतात. आणि न्यूजपेपरवरती पण तुम्ही जर का बघितलं तर ॲडव्हर्टिजमेंट्स खूप येतात. ॲडव्हर्टाइजमेंटपेक्षा पण सगळ्यात जास्त फेक न्यूज
तर बरेचदा आलेल्या सूचना की की ही बातमी आमच्याकडून चुकीची झालेली आहे. सो सगळे असं याच्यामध्ये चुकीच्या बातम्या देणारे महाराष्ट्र टाइम्स नंबर बनलाय. इफ आय एम नॉट रॉंग. पण ॲटलिस्ट ते मान्य तरी करतात की त्यांच्याकडून चुकी झालेली आहे. तुम्ही कोणते चॅनल बघता सध्या? मग तुम्हाला न्यूज कशी मिळते? Journalist Faye D'Souza. फाय डिसेंबर. येस येस. I follow her only. I feel she's quite okay when it comes to journalism. बरं का कोणी बघतं का असं चॅनल? द वायर किंवा ध्रुव राठी तरी बघतो थोडेफार? ध्रुव राठी पण काय बघते? के के मग काय बघतात? सर मी यार मी खबर नाही. आपल्याला यांच्याकडे जावं लागतं, इन्फ्लुएन्सर किंवा कॉन्टेंट क्रिएटरवर विश्वास ठेवावा लागतं. यापेक्षा वाईट परिस्थिती काय राहणार आहे जर्नलिझमच्या याच्यासाठी? न्यूज चॅनल्स आणि त्याच्यावर विश्वास नाही, म्हणजे कॉन्टेंट क्रिएट करतात त्यांच्यावर आपल्याला विश्वास होतो. यापेक्षा वाईट काय परिस्थिती असू शकते पण जर्नलिझमसाठी? कॉन्टेंट क्रिएटर असतो युअर्स ओनली तुमच्यामध्येच आहे. जर आता तुमचं काही झालं नाही तरी तुम्हाला तेच करायला लागणार आहे. हां सर पण एक बेसिक एक्झाम्पल सांगतोय बाबतीतलं. हे असं after this. 28 तारखेला अजित पवारांची डेथ झाली. विकिपीडियाच्या याच्यावरनं तो इश्यू चालला होता. तासामध्ये अपडेट झालं. हां 22 तासात अपडेट झालं होतं. आता प्रत्येक कंट्रीचा टाईम झोन वेगळा आहे ना, आणि हे विकिपीडिया अपडेट होतो US कंट्रीजमधून, तर तिकडून अपडेट झाल्यावर तो टाईम गॅपमुळे तो 22 तासाआधी अपडेट झालं होतं. याच्यावरनं इकडे किती सोशल मीडियावर इश्यू चालले होते की 22 तासाआधी अपडेट कसं झालं, मग हे प्लॅन्ड होतं, हे असं होतं तसं होतं, हे सगळं असू शकतं ना. असे पण फॅक्ट गोष्टी. Yes. Anyone wants to speak some? प्राची Yes, go sir. So when it comes to YouTubers, maybe Samdesh Bhatia, I feel he's good as a journalist. He's doing well. Baki, I don't know. असं सगळेजण युट्यूबवरती म्हणजे बाकी ठिकाणी न्यूज बघतात अपार्ट फ्रॉम न्यूज मीडिया. म्हणजे ही जर्नलिझमची तुमच्या सगळ्यांची अवस्था आहे. व्हेरीफाईड असं प्लॅटफॉर्मच राहिलं नाही कधी तर आम्हाला व्हेरीफाईड न्यूज आता काय उन्नीस बीस करायला लागणार. पण मग ते चार ठिकाणी बघून त्याच्यात जे वाटेल जे फॅक्ट वाटेल ते बघणं जास्त प्रिफरेबल आहे माझ्या बाबतीत. एनी एंड नोट्स एंड तर मला एक सांगा, शेवटचा प्रश्न आपण डिस्कशन थांबून टाकूया. इन फ्युचर तुम्हाला मीडिया कसं वाटतं? फ्युचरमध्ये तुम्हाला काय वाटतं मीडियावर चेंजेस होतील? एनी प्रेडिक्शन्स काय असेल? सर नो ह्युमन्स ओनली AI. एव्हरीथिंग विल बी AI. आजकाल मी तर केलं. Apart from this jurnalism. Okay, let's stop the discussion then. Thank you so much for being part of this research. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण की मला तुम्हाला एक बेस्ट ऑफ लक याच्याकडे द्यायचं आहे की तुम्हाला मला माहिती आहे माध्यमात तुमचं करिअर पुढे कसं असेल, बट एनी टाईम इफ यू फील एनिथिंग की तुम्हाला कधी वाटलं की लाईफमध्ये काहीतरी डिप्रेशनमध्ये गेल्या काही आता काही सापडत असेल माध्यमासाठी, प्लीज डू विजिट टू माय प्लेस. विल डेफिनेटली हेल्प यू फॉर एनिथिंग, फॉर चॅनल, फॉर एनिथिंग. थँक्यू सो मच फॉर Thank you. सर तुमचं थोडं इंट्रोडक्शन